पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती खरी नाही असं जर कोणी सांगितलं तर ऐकूनच विश्वास बसत नाही ना. पण जर हा दावा खरा असेल तर असा प्रश्न उपस्थित होतो की आज लाखो वारकरी ज्या मूर्तीसमोर नतमस्तक होतात, आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जिची मुख्यमंत्री स्वतः पूजा करतात, त्या मूर्तीचे नेमकं सत्य काय आहे? कारण ज्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर जन्मजन्मांची पापं नष्ट होतात अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे, ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपुरात येतात, तीच जर मूळ पांडुरंगाची मूर्ती नसेल तर हा प्रश्न केवळ एका मूर्तीचा राहत नाही. हा प्रश्न महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेच्या, वारकरी संप्रदायाच्या परंपरेच्या आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या इतिहासाचा बनतो. तर मग खरोखर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम महाराजांनी ज्या मूर्तीसमोर नतमस्तक होत अभंग रचले, जिच्या महिमा हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये वर्णन करण्यात आला आहे, ती वास्तविक मूर्ती सध्या पंढरपुरात नाही का? इतिहासकारांकडून याबद्दल नेमका कोणता दावा केला जातो? त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय, मंदिर परंपरा आणि इतर अभ्यासकांचं यावर नेमकं काय मत आहे? तर चला श्री विठ्ठलांच्या मूर्तीबद्दलचं संपूर्ण सत्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जाणून घेऊयात आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वात आधी या संपूर्ण वादाची सुरुवात नेमकी कुठे झाली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती बदलली गेली असा दावा अचानक सोशल मीडियावर निर्माण झालेला नाही. या विषयावर अनेक वर्षांपासून काही इतिहासकार, संशोधक आणि वारकरी परंपरेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांमध्ये चर्चा होत आलेली आहे. म्हणूनच या वादामागे काही ऐतिहासिक संदर्भ, संशोधन आणि वेगवेगळी मतं आहेत. या चर्चेत सर्वाधिक घेतलं जाणारं नाव म्हणजे ज्येष्ठ संशोधक डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे. विठ्ठल संप्रदाय, संत साहित्य आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा त्यांनी अनेक दशकं अभ्यास केला. आपल्या संशोधनादरम्यान त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला: आज पंढरपुरातील गाभाऱ्यात असलेली मूर्ती हीच प्राचीन काळापासूनची मूळ मूर्ती आहे का? मात्र हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जवळपास 500 वर्ष मागे जावं लागेल. कारण या वादाची चर्चा दोन महत्त्वाच्या घटनांभोवती फिरताना दिसते. पहिली घटना विजयनगर साम्राज्याशी जोडली जाते. वारकरी परंपरेत अशी कथा सांगितली जाते की विजयनगरचा सम्राट श्रीकृष्णदेवराय विठ्ठल भक्त होता. त्याने पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती विजयनगरला नेल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर संत भानुदास महाराजांनी ती मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणली असे देखील सांगितले जाते. या कथेबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. काही अभ्यासक या परंपरेला महत्त्व देतात, तर काहींच्या मते या कथेला आधार देणारे ऐतिहासिक पुरावे मर्यादित आहेत. आणि इथूनच सुरू होतो या वादातील दुसरी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची घटना. मित्रांनो, 1659 मध्ये आदिलशाहीचा सरदार अफजल खान प्रचंड सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचं वातावरण होतं. याच काळात पंढरपूर सारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांनाही धोका निर्माण झाल्याची नोंद काही संशोधक करतात. त्यामुळे श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ती पंढरपूरमधून हलवण्यात आली होती असं सांगितलं जातं. पण जर ही मूर्ती हलवली असेल तर नेमकी कुठे नेण्यात आली, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधताना संशोधकांचे लक्ष एका छोट्याशा गावाकडे जातं. त्या गावाचं नाव आहे मोड. हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे. पण श्री विठ्ठलांच्या मूर्तीबद्दलच्या वादात या गावाचं नाव सर्वाधिक चर्चेत येतं. कारण काही संशोधकांच्या मते अफजल खानच्या स्वारीच्या काळात श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षिततेसाठी याच गावात आणण्यात आली होती. या संदर्भात सविस्तर अभ्यास डॉक्टर ढेरे यांनी केला. त्यांच्या संशोधनात त्यांनी मोड येथील विठ्ठल मूर्ती आणि पंढरपुरातील सध्याच्या मूर्तीची तुलना केली. त्याचबरोबर प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचे जे वर्णन आढळते त्याचाही त्यांनी अभ्यास केला. याच ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. काही प्राचीन ग्रंथांमध्ये श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या छातीवर विशिष्ट मंत्र किंवा चिन्ह कोरलेले असल्याचा उल्लेख आढळतो. डॉक्टर ढेरे यांच्या निरीक्षणानुसार मोड येथील मूर्ती अगदी ग्रंथांमधील वर्णनासारखी आढळते. म्हणूनच त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की या मूर्तीचा आणि पंढरपूरच्या इतिहासाचा काही संबंध असू शकतो का? पण एवढ्यावरच त्यांचे संशोधन थांबत नाही. डॉक्टर ढेरे यांनी इतिहासातील उपलब्ध नोंदी, स्थानिक परंपरा आणि मूर्तीची वैशिष्ट्ये यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर एक महत्त्वाची मांडणी केली.
त्यांच्या मते अफजल खानाच्या स्वारीच्या काळात श्री विठ्ठलाची मूर्ती काही काळासाठी माढे येथे हलवण्यात आली असली, मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर ती मूळ मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणण्यात आली की नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये आज देखील वाद आहे। यावर काही लोक असे मत मांडतात की अफजल खान पंढरपूरहून गेल्यानंतर जेव्हा परिस्थिती पूर्वीसारखी झाली तेव्हा मूळ मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणली गेली आणि ज्या माढे गावात ही मूर्ती लपवण्यात आली होती त्या ठिकाणी तशाच एका दुसऱ्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। म्हणजेच डॉक्टर ढेरे यांच्या संशोधनातून आज पंढरपुरात असलेली मूर्ती मूळ मूर्ती नाही असा थेट निष्कर्ष निघत नाही। उलट त्यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे इतिहासातील घटनांची एक शक्यता मांडली आणि त्यावर संशोधनाची दिशा दाखवली। मात्र या मांडणीवर सर्वच अभ्यासक सहमत नाहीत, कारण काही इतिहासकार आणि तज्ज्ञांच्या मते या निष्कर्षाला आधार देणारे पुरावे अजून पूर्णपणे उपलब्ध झालेले नाहीत। तर दुसरीकडे वारकरी संप्रदाय आणि मंदिर परंपरेचे मत यापेक्षा फारच वेगळं आहे। मग नेमके त्यांचे आक्षेप काय आहेत, ते या संपूर्ण वादाकडे कसं पाहतात आणि उपलब्ध पुराव्यांवरून खरंच कोणता निष्कर्ष काढता येतो का, तर चला आता जाणून घेऊयात या वादाची दुसरी बाजू। मित्रांनो, इतिहासातील कोणत्याही वादाकडे पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, एखादा दावा मांडला गेला म्हणजे तो अंतिम सत्य ठरत नाही। आणि नेमकं याच ठिकाणी श्री विठ्ठलाच्या मूर्तीबाबतच्या वादाची दुसरी बाजू समोर येते। डॉक्टर ढेरे यांच्या संशोधनाचा आदर करताना अनेक इतिहासकार, अभ्यासक आणि वारकरी परंपरेचे महाराज त्यांच्या काही निष्कर्षाबाबत सावध भूमिका घेतात। कारण जर इतिहासात झालेल्या कोणत्याही घटनेला सत्य मानायचे असेल तर त्यासाठी ठोस पुरावे असणे आवश्यक आहे। परंतु डॉक्टर ढेरे यांच्या दाव्याला सिद्ध करण्यासाठी असा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही। तसं तर काही लोककथांमध्ये असा उल्लेख आढळतो की मूर्ती बदलली गेली होती, पण त्या गोष्टीला पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे म्हणजेच सॉलिड एव्हिडन्स उपलब्ध नाहीत। दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा दृष्टिकोन वेगळा आहे। वारकरी परंपरेनुसार पंढरपूर हे केवळ ऐतिहासिक स्थळ नाही, तर ते शेकडो वर्षांच्या अखंड भक्ती परंपरेचं केंद्र आहे। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि असंख्य संतांनी ज्या विठ्ठलाची भक्ती केली त्या परंपरेला अखंड प्रवाह आजही सुरू असल्याचं मानलं जातं। कारण वारकऱ्यांच्या दृष्टीने विठ्ठल ही केवळ एक मूर्ती नाही, तर तो भक्तीचा अनुभव आहे, श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे आणि लाखो वारकऱ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे वारकरी संप्रदायातील अनेक तज्ज्ञ असे सांगतात की पंढरपुरातील आजची मूर्ती वास्तविक आहे की नाही या गोष्टीला महत्त्व नाही, तर खरं महत्त्व आहे या जागेचं, ज्या ठिकाणी भगवान पांडुरंगाने अवतार घेतला होता। म्हणूनच वारकरी संप्रदाय असं मानतो की कितीही वेळा मूर्त्या बदलल्या गेल्यात तरी या जागेवर असलेले श्री विठ्ठलाचे वास्तव हे कायम राहील। कारण मूर्ती बदलू शकते, पण त्या स्थानातील ऊर्जा आणि तिथे असलेले भगवंताचे वास्तव्य आज देखील लाखो भक्तांना जाणवते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे। आणि हिंदू धर्म परंपरेमध्ये देखील मूर्तीपेक्षा वास्तविक जागेला जास्त महत्त्व दिले जाते। म्हणूनच इतिहासात भारतातील अनेक प्राचीन मंदिरांमधील मूर्त्या भंग केल्या गेल्या, मात्र जागेला महत्त्व असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन मूर्त्यांची स्थापना करून लोकांनी आपली श्रद्धा कायम ठेवली। मग ते गुजरातमधील सोमनाथ मंदिर असो, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर असो किंवा अयोध्येतील श्रीराम मंदिर असो, या सर्व ठिकाणी मूळ मूर्तीपेक्षा जागेला महत्त्व दिले जाते। आणि हीच गोष्ट पंढरपूरसाठी देखील लागू होते असे अनेकांचे मत आहे। वारकरी हजारो किलोमीटर चालून पंढरपूरला जातात, ते फक्त मूर्ती दिसावी म्हणून नाही, तर त्यांच्यासाठी तो वारीचा प्रवासच अलौकिक असतो। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वारकऱ्यांसाठी विठ्ठल फक्त दगडाची मूर्ती नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे। माणसातच देव मानण्याची ही प्रथा वारकरी संप्रदायाने कायम ठेवलेली आहे। तर मित्रांनो, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीबद्दलची ही माहिती तुम्हाला याआधी माहीत होती का? तुम्हाला काय वाटतं, खरं महत्त्व जागेचं आहे की मूर्तीचं? या विषयावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।